नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील भगवान आणि आपण पाहतात यूट्यूब चॅनल शिवभारतम। या चॅनलचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय योद्ध्यांची जी शौर्यगाथा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवणं। आजचा विषय अद्वितीय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आणि इतरांची राज्ये यामध्ये काय फरक आहे? इतरांनी जे राज्य निर्माण केलं त्याची 3 प्रमुख कारणं आहेत। पहिलं, राजकीय गोंधळ, या संधीचा फायदा घेऊन काहींनी आपलं राज्य निर्माण केलं। दुसरं, नालायक राजा ज्याला पदच्युत करून किंवा ठार मारून सेनापतीने आपलं राज्य निर्माण केलं। आणि तिसरं, घराणेशाही म्हणजे वंश परंपरागत। आता या सर्व राजांना हजारोंच्या शाही फौजा तसेच कारभार चालवणारा अधिकारी वर्ग हा ऐताच वापरायला मिळाला। परंतु ज्यांनी सर्व शून्यातून निर्माण केलं, ज्यांना कोणत्याही शाही फौजा या वापरायला मिळाल्या नाहीत आणि ज्यांनी राज्य निर्माण करताच प्रबळ शत्रूंचं ज्यांच्यावर आक्रमण झालं आणि हे शत्रू हे त्यांच्या उतरत्या नव्हे तर भर वैभवाच्या काळामध्ये होते। आदिलशाह, कुतुबशाह हा यांचा भर वैभवाचा काळ आणि मोगल तर वैभवांच्या शिखरावर होते। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये चहू बाजूंनी शत्रूंनी वेढलेलं असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं राज्य निर्माण केलं। शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ हा 35 वर्षांचा। त्याच्या सुरुवातीला 20 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी जे राज्य निर्माण केलं ते अवघ्या 4 महिन्यामध्ये 1665 साली पुरंदरच्या तहामध्ये ते त्यांना गमवावं लागलं आणि हे गमावलेलं राज्य शेवटच्या 15 वर्षामध्ये त्यांनी पुन्हा मिळवलं आणि ते कित्येक पटीने त्यांनी वाढवलं। आता ही पार्श्वभूमी पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकेल असं भारताच्या इतिहासामध्ये दुसरं कुठलंही उदाहरण आपल्याला सापडत नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इतर जी हिंदू राज्य आहेत त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत। पहिलं, शत्रूंशी लढताना यांचा विजय होत नाही असं नाही, यांचा विजय होतो, परंतु शत्रूचा नाश होत नाही, शत्रूंचा प्रदेश कमी होत नाही आणि यांचा प्रदेश देखील वाढत नाही। जिंकल्यानंतर देखील यांचं सामर्थ्य कमी होऊन दुबळं होणं हे यांचं वैशिष्ट्य आहे। परंतु जिंकल्यानंतर सामर्थ्य वाढणं, राज्य वाढणं तसेच जरी पराजय झाला तरी देखील सामर्थ्य टिकून राहणं आणि जिद्द टिकून राहणं हा हिंदूंचा नवा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होतो। आणि दुसरं, शेजारील राज्यामध्ये काय चालू आहे याची कल्पना हिंदू राजांना कधीही नसे। शत्रूंनी तयारी करावी, त्यांनी आक्रमण करावं तरी देखील हे भेसावत। जेव्हा शत्रू 100-200 मैल यांच्या प्रदेशात आल्यानंतर तेव्हा मग हे कुठे जागे होणार आणि जरी हे जिंकले किंवा हरले तरी यांचाच प्रदेश बेचिराग। आता हा हिंदूंचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बदलतो। शिवाजी महाराजांनी युद्धापूर्वी सावधगिरी बाळगावी, पूर्वतयारी नियोजन करावे, युद्ध हे शत्रूंच्याच प्रदेशात करून शत्रूंचाच प्रदेश जिंकावं हा नवा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज घडवतात। आणि तिसरं, हिंदू राजांनी विश्वास ठेवावा, त्यांनी तह करावेत आणि शत्रूंनी दगे द्यावेत, त्यांनी तह मोडावेत। हा इतिहास बदलून शिवाजी महाराज यांनी दगे द्यावेत, त्यांनी तह मोडावेत हा हिंदूंचा नवा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज घडवतात। हिंदूंच्या इतिहासामध्ये या मुद्द्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकेल असं दुसरं उदाहरण आपल्याला सापडत नाही। आता छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते हे जाणून घेणं गरजेचं आहे। शिवाजी महाराज हे धार्मिक होते, परंतु औरंगजेबासारखे धर्मांध आणि धर्मवेडे नव्हते। कठोर होते परंतु क्रूर नव्हते, साहसी होते परंतु आततायी नव्हते, व्यवहारी होते परंतु ध्येयशून्य नव्हते, स्वप्ने वास्तवात उतरवणारे कठोर वास्तववादी हे त्यांचं रूप, डौलदार आणि वैभव संपन्न राहणी परंतु उधळे नव्हते। अकबर आणि अशोक यांना प्रचंड मोठे जनानखाने होते, अकबराचा तर मीना बाजार होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली वासना मोकाट सोडली नव्हती। शिवाजी महाराज हे चारित्र्य संपन्न होते। संगीत, कला आणि काव्य याला आश्रय देण्या एवढा वेळ आणि पैसा हा शिवाजी महाराजांच्याकडे नव्हता। दुष्काळात लोक अन्नासाठी मरत असताना गरीब आणि वेठ बिगार यांच्या जोरावर 20 कोटी खर्च करून ताजमहाल बांधणारी रसिकता ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे नव्हती। रयतेच्या सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य निर्माण करायचे असते ही धारणा शिवाजी महाराजांची होती। म्हणून कौल देऊन गाव वसवणं, शेतसारा निश्चित करणं, तसेच शेतकऱ्यांना बैल, गाय, नांगर आणि बी बियाणे यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणं, किल्ले बांधणं, किल्ल्यावर धान्याची कोठार भरून ठेवणं, तसेच भाषाशुद्धीसाठी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती करणं आणि धर्मशुद्धी करून हिंदू धर्मात पुन्हा आणणं अशी विविध विधायक कामं छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली। कारण का बहुसंख्य प्रजेला संतुष्ट ठेवल्याशिवाय स्थिर राजवटीचा पाया घालता येत नाही हे ज्ञान जसे शिवाजी महाराजांना होते तसे भारतीय इतिहासामध्ये दुसरे कोणाला होते असे आढळून येत नाही। म्हणून तर शिवाजी महाराज हे अद्वितीय होते, आहेत आणि कायम राहतील।